आपण एकतेने भगवंताला प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महात्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक भगवत प्राप्ती करता निष्काम करून साधना करता परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज मोठा मंडळ या ठिकाणी बाबाचे सेवक संदीप कैलासजी बारसकर यांच्या निवासस्थानी मासिक नवहवन कार्य संपन्न झालं आणि या निमित्त एक विशेष चर्चा बैठक घेण्यात येत आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित यांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे महानत्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित यांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे सर्वांच्या वाराचे डुबळीकर उपस्थित यांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आजच्या बैठकीला लाभलेल्या आजच्या बैठकीचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा मंडळाचे मार्गदर्शक किसनजी मते जवाहरनगर यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे आजच्या बैठकीला प्रमुख अतिथी परमपूज्य परमात्मा मंडळाचे माजी संचालक बालादासजी ठवकर खापा यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे मंडळाचे मार्गदर्शक देवाजी ठवकर खापा, ओमप्रकाशजी बुद्धे मार्गदर्शक डोरवाडा, सुभाजी ठवकर मार्गदर्शक मंडळ, कार्तिकजी कुलकर सेवक जवाहरनगर, गिरीशजी नागपुरे सेवक पालडोंगरी, तेजरामजी भोटमागे आणि कैलासजी कळव मानकरजी आणि समस्त शंकरजी हेडाव मार्गदर्शक नागपूर, दिलीपजी सोनेवाले मार्गदर्शक गोंदिया, सर्वांना माझा नमस्कार। आणि ज्यांच्या वतीने कार्यक्रम होता या गावातील संपूर्ण सेवकसेविका बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार। बैठकीचे विषय 4 तत्व 3 शब्द 5 नियम सेवकाला आलेले अनुभव याविषयी बैठक घेण्यात येत आहे। तरी मला बैठकी संचालन यांनी 2 शब्द बोलण्यास संधी दिली आहे, त्यांना सुद्धा माझा नमस्कार आणि 2 शब्द आपल्या अनुभवाद्वारे सांगण्याचा प्रयत्न करत आहे। 4 वाजून 11 मिनिटं झाले। मार्ग आम्हाला समजला असता तर वेगळं काही राहिलं असतं। मार्ग समजण्याकरता आपलं अख्खं जीवन आहे आणि बाबाचं म्हणणं आहे मी एखाद्याचा अनुभव अख्ख्या जगाला समजू शकतो म्हणे, पण माझे तुम्ही ऐकत नाही म्हणे। 40 वर्ष झाले म्हणे आणि राहिली गोष्ट मार्ग शब्दावर आहे। आतापर्यंत तुम्ही का केले कसे केले हे आपल्याला माहीत नाही आहे, पण जेव्हा माझ्या हातातही संचालन असते मी आज मार्गदर्शन नाही करणार आहे, फक्त 2 मिनिटात या 5 मिनिटात समापन करणार आहे। जेव्हा माझ्या हातात संचालन असते तर मी वेळ कधी समजा आम्ही या ठिकाणी काय करतो, तुम्ही चांगल्या पद्धतीने कार्यक्रम केले आहेत ठवकरजी चौधरीजी, तुमची अपेक्षा असते की सेवकाचं मार्गदर्शन चांगला लावावं। तुम्ही या ठिकाणी बैठकीची वेळ टाकली बरोबर किती वाजता? 4:30 वाजता बरोबर। आता आमचे दिलीप भाऊ सोनेवाने आले, त्यांना 15-20 मिनिट पाहिजे होते। 5 मिनिटं आमचे मागचे मानकरीसोबत आलेले लोक आहे त्यांना पाहिजे होतं। आता हे निष्काम करायला आपले पैसे खर्च करून आले कशाकरता? ऐकण्याकरता आलं, पण 2 शब्द बोलायची इच्छा प्रत्येकाला असते, यात काही शक नाही। पण आम्ही शब्दाचा मार्ग म्हणतो आणि मग आम्ही वाढवून टाकतो ना, वेळ वाढवतो की नाही? बरेचशा लोकांनी वाढवलेली आहे। मी जेव्हा वाढवली फक्त एकदा वाढवली होती आणि जेव्हा त्याला संकेत भेटला तेव्हापासून माणसाला हात बी पकडत नाही आणि मला मगापासून असं वाटत होतं मला पद दिला आहे मी आता कसा करू, पण वाचवलं तुम्ही मला, सर्व लोकांनी धन्यवाद। तरी पण वेळेचा शब्द आहे, बाबाचे शब्द आहे महानदेव जुमदेवच्या। तुम्ही भगवंताला शब्द टाकता तर शब्द पालन करा म्हणा, ना तर देऊ नका। तुम्ही जबरदस्ती त्या वचनात बांधता, पण आमचं काम काय लवकर आटोपात त्याच वेळेत गेला पाहिजे। आमचे बालक भाऊ जेव्हा मी अध्यक्ष बनवलं त्यांना बालक भाऊला म्हणलं तुझ्यापाशी 5 मिनिटं आहे। त्यांनी घडी कधी नाही पाहिलं, 5 मिनिटात त्यांचं मार्गदर्शन झालं। एवढं झालं की ते जे लोक अर्धा तास बोलतात ना त्याच्यापेक्षा 5 मिनिटात जास्त मार्गदर्शन करतात। का बरं? आमच्या सवयी थोडी ती कुदरती बदला लागेल। आता कसं वाटतं मी बोललो तर नाराजी वाटते नाही का? आमचा मार्ग मरण्याचा आहे, मेले कसे? देवी शक्ती या शब्दावर आहे, तुमच्या घरी पाठावर आहे। 4 वाजून 13 मिनिटं झाले, 15ला समाप्त करतो। आमच्या मानव धर्माच्या महानदेव जुमदेवजीनं जीवनापासून तर मरेपर्यंत, मरणापासून तर मोक्षपर्यंत संपूर्ण गोष्टीचा अभ्यास केलेला आहे। कमजोर आम्ही पडलो आहोत, सेवक पडला नाही आणि सेवक आहे तो मानव धर्माचा काय? कुणाच्या हातात बाबांनी सत्ता दिली आहे? आता घ्या ना नाव 2च्या सेवकाच्या हातात दिली आहे आणि आम्हाला समजलं नाही आहे। बाबाचं म्हणणं आहे सेवक की सेवक को छुडाएगा बोले, पण आम्ही त्या भानगडीत पडलो ज्या भानगडीत नाही पडायला पाहिजे होतं। बाबाला तेव्हाही शक्ती मानली होती जेव्हा बाबाचं आयुष्य संपलं। बोले संसार में कोई भी व्यक्ति परिवार का हो या सेवक परिवार का कोई मुझे दे दे एक पुरुष बना देंगे। का बरं तेव्हा समोर आले नाही? आणि तेव्हा बाबांनी म्हणलं आहे, एक यूट्यूबमध्ये मार्गदर्शन आहे, सवाल व्यक्तिगत हुआ नहीं, अगर सवाल सामूहिक होता तर हम दोनों जन जिंदा रहते बोले। म्हणजे आई वाचली असती
आणि बाबा वाचले असतात, लेकिन बोले चलो आज न कल एक को आगे पीछे जाना था और परिवार के लिए मार्ग है। मार्ग परिवार के लिए अकेले के लिए है। अगर सवाल दोनों के लिए होता तो दोनों जिंदा रहते हैं। मैं तेव्हाही नाही जमलं, तेव्हाही स्वार्थ, आज भी स्वार्थ। चला असो, माझी वेळ संपली, मी आपले 2 शब्द समाप्त करतो। पण तुम्ही तत्वशब्द नियमाच्या प्रमाणे वागा आणि प्रामाणिकपणे कार्य करा। तुमच्या जीवनात कोणत्याही पद्धतीनं केसाला धक्का लागणार नाही, पायाला काटा करणार नाही, असे आम्ही आमच्या बाबांनी दिल्या। असं सोडून काही वेगळे करू नका। आज या ठिकाणी सुभाजी ठोकर चौधरीजी आणि बालकदास ठोकर मला बोलवलं, त्याच ठिकाणी त्यांनी सर्वांचा मानसन्मान करत आपला 2 शब्द समाप्त करतो। सर्वांना माझा नमस्कार।